3, 2, 1, go. नमस्कार मंडळी, आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत लॉट सोडवण्यासाठी. जो दामद चषक आता 18 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत आपल्या भेटीला येणार आहे. दामद गावाची ही मानाची स्पर्धा, या स्पर्धेचे आयोजक आहेत ग्रामस्थ मंडळ दामद आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने दामद चषकाचा डे नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण लॉट सोडवण्यासाठी जमलेलो आहोत आणि या लॉट सेरेमनीसाठी उपस्थित मान्यवर आपण पाहतात. शादाबाई नजे उपस्थित आहेत, त्याचबरोबर जावेद भाई खोत आहेत, त्याचबरोबर नदीमजी आडल साहेब उपस्थित आहेत, फरानजी नजे साहेब आहेत, खुरमजी नजे आहेत, त्याचबरोबर आबिद भाई खोत आणि बबलू नजे, हे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी, या लॉट सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आलेलो आहोत. या स्पर्धेचा कालावधी असणार आहे 18 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत. 40 संघांना एकंदरीत सहभाग आपण या स्पर्धेमध्ये दिलेला आहे आणि 4 दिवसांची ही डे नाईटची स्पर्धा. सर्व संघांचं जे आम्हाला पाहतात त्यांचं हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेचे नियम काय अटी असतील प्रमुख त्या तुम्हाला स्पर्धेच्या वतीने सांगण्यात येईल. परंतु सर्व संघांना एक महत्वाची सूचना आहे की रिपोर्टिंग टाइम हा तुमचा 5:45चा असणार आहे. 6 वाजता कुठल्याही हालतमध्ये सामने सुरू होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी की 18 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत दामद चषक ही डे नाईट क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येतात. या स्पर्धेचा फॉर्मॅट पाहिला, 40 संघांना आपण एकूण सहभाग दिला. 13,500 रुपयांना आपण एंट्री फी दिलेली आहे ग्रामीण संघांना, कर्जत ग्रामीण संघांना, आणि ओपन ग्रामीणला आपण 15,000 रुपयांचा प्रवेश ठेवलेला. पहिल्या क्रमांकासाठी आपल्याकडे 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक व दामद चषक देण्यात येईल. दुसरं पारितोषिक 50,000 रुपये व दामद चषक. तिसरं, चौथं आणि 5वं पारितोषिक हे 25,000 प्रति व दामद चषक देऊन संघांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीरासाठी LED टीव्ही असणार आहे. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी आपण स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट फिल्डरसाठी देखील कूलर उपलब्ध करून दिलेली आहे. जी स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत होती की लॉर्ड्स कधी येणार आणि अखेर त्या लॉर्ड्स सेरेमनीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या लगेचच आपण करूयात पहिल्या दिवसाचे लॉर्ड्स. जो फॉर्मॅट आहे, जो पहिल्या 8 संघ आहेत त्या 8 संघ ए ग्रुप मध्ये पहिल्या दिवशी त्या संघाचे 8 मधील 4 संघ 2 मॅचेस खेळतील आणि दुसऱ्या दिवशी उर्वरित 4 संघ 2 मॅचेस खेळतील. असा फॉर्मॅट असणार आहे. एकूण 40 संघांचा सहभाग आहे आणि जे ए ग्रुपचे मॅचेस आहेत प्रत्येकी 4 संघांच्या 2 मॅचेस पहिल्या दिवशी आणि उर्वरित 4 संघांच्या मॅचेस या दुसऱ्या दिवशी असणार आहे. तर चला लगेचच आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लगेचच आणि एक महत्वाची सूचना की दामद चषक आपण आयोजित केलेला ग्रामस्थ मंडळ दामद यांच्या वतीनं. तर दामद अर्थातच दामद शादाबाई यांचा संघ आहे, तो संघ पहिली मॅच या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. घरचा संघ, यजमान संघ पहिली मॅच या स्पर्धेमध्ये खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या. तर पाहूया दामद शादाबाई यांच्या संघाला कुठला संघ त्यांच्या विरोधामध्ये लढतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या आपण लगेचच करूयात लॉर्ड्स. नदीमजी आडल साहेबांच्या शुभ हस्ते आपण दामदच्या विरोधामध्ये कुठला संघ फाईट करेल हे आपण पाहणार आहोत. पहिली मॅच 18 जानेवारीची ए ग्रुप मधील पहिली मॅच दामद शादाब वर्सेस पाषाणे या 2 संघांमध्ये असणारे पहिली लढत.
चला दुसरी मॅच आपण लगेचच आम्ही विनंती करत आहोत जावेद भाई खोत यांना की आपल्या शुभास से आपण दुसरा मॅच लॉट्स काढून घ्या. पहिली मॅच शादाबाई दामत वर्सेस पाषाणे आणि ए ग्रुप मध्ये दुसरी मॅच तलवाडे बी वर्सेस वंजारपाडा पांडू. ए ग्रुप मधील दुसरी मॅच तलवडे बी वर्सेस वंजारपाडा पांडू. पहिली मॅच दामत शादाब वर्सेस पाषाणे, दुसरी मॅच तलवडे बी वर्सेस वंजारपाडा पांडू. पहिल्याच दिवसामध्ये या दोन मॅचेसचा लगेच सेकंड राऊंड देखील आपण खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. ए ग्रुप मधील या चार संघांची अर्थातच पहिली मॅच दामत वर्सेस पाषाणे आणि दुसरी मॅच असणार आहे तलवडे बी वर्सेस वंजारपाडा पांडू, याची आपण नोंद घ्या. लगेचच आता फ्रेश लॉट्स आपण या ठिकाणी पाडणार आहोत. ए ग्रुपचा बी ग्रुपचा फ्रेश लॉट जो 8 संघांना आपण सहभाग दिलेला पहिल्या डे नाईट मध्ये, त्यामधील फ्रेश लॉटला आपण आता सुरुवात करत आहोत. चार बाजूला काढून घे. ही सूचना दे फलंदाजी संघटना सामना चौथा मध्ये 18 जानेवारीचे डे नाईट फॉर्मॅटचे आपण फ्रेश लॉट या ठिकाणी टाकत आहोत. काही कारणास्तव आपण पलसदरी संघ हा शेवटच्या मॅच साठी उपस्थित होणार आहे, तर त्यांची मॅच आपण शेवटला खेळवणार आहोत. 7 चिठ्ठ्या एकूण यामध्ये आपण टाकलेल्या आहेत आणि बी ग्रुप मधील 18 जानेवारीची फ्रेश लॉटची पहिली मॅच कडे आपण बोलूया. चला शादाबाई नजे आपल्याला विनंती आहे, पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण उचला. 18 जानेवारीचे डे नाईट फॉर्मॅट मधील पहिली मॅच पाहूया. बी गटामधील प्रेक्षकांच्या भेटीला येते वसीम 11 मोहाचीवाडी वर्सेस चांदई नितेश. वसीम 11 मोहाचीवाडी वर्सेस चांदई नितेश ही बी ग्रुप मधील 18 जानेवारीची पहिली मॅच असणार आहे, याची आपण नोंद घ्या. पहिली मॅच डे नाईट फॉर्मॅट मधली 18 जानेवारीची पहिली मॅच वसीम 11 मोहाचीवाडी वर्सेस चांदई नितेश. लगेचच दुसऱ्या मॅच कडे बोलूया. चला जावेद भाई खोत आपण देखील उपस्थित व्हा. दुसरी मॅच 18 जानेवारीची बी ग्रुप मध्ये मार्केवाडी विपक्ष गुणगे अतुल. सेकंड मॅच मार्केवाडी विपक्ष गुणगे अतुल. 18 जानेवारीची दुसरी मॅच बी ग्रुप मध्ये मार्केवाडी वर्सेस गुणगे अतुल. हा दुसरा सामना. आता तिसरा सामना चला मॅच नंबर 3 18 जानेवारीची मॅच नंबर 3 तालिबाई यांच्या शुभासे आपण तिसरा मॅचचा ड्रॉ या ठिकाणी करत आहोत. आणि तिसरी मॅच तिसऱ्या मॅच मध्ये जाणता राजा पिंपलोली अर्थातच सागर काळन यांचा संघ जाणता राजा पिंपलोली वर्सेस दामत अबिद हा तिसरा सामना आहे. 18 जानेवारीतील तिसरा सामना जाणता राजा पिंपलोली वर्सेस दामत अबिद खोत यांचा हा संघ जो तिसरी मॅच 18 जानेवारीला खेळणार आहे. आता अंतिम मॅच पलसदरी आणि एक चिठ्ठी असेल. पलसदरीची एक चिठ्ठी आपण ऍड केलेली आणि पाहूयात आता पलसदरी संघाला कुठला संघ फाईट करतो 18 जानेवारीत पहिल्या मॅच अंतिम मॅच. पलसदरी गावदेवी कोलारे. 18 जानेवारी बी ग्रुप मधील अंतिम लढत असणार आहे गावदेवी कोलारे वर्सेस पळसदरी या दोन संघांमध्ये असणारे अंतिम मॅच. आता बी ग्रुपचे जे लॉट्स आपण ड्रॉ केलेले आहेत ते आपण लगेचच प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. बी ग्रुप मध्ये 18 जानेवारी मध्ये बी ग्रुपची पहिली मॅच असणार आहे वसीम 11 नेरल मोहाचेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये चांदई नितेश. हा पहिला सामना 18 जानेवारीचा. दुसरा सामना असणार आहे मार्केवाडी वर्सेस गुणगे अतुल. हा दुसरा सामना 18 जानेवारीचा. तिसरी मॅच जाणता राजा पिंपलोली वर्सेस दामत अबिद 11 हा तिसरा सामना. आणि 18 जानेवारी मधील अंतिम सामना पळसदरी अमोल वर्सेस आई गावदेवी कोलारी यामध्ये असणाऱ्या 18 जानेवारीचा अंतिम सामना.
आता लगेचच आपण सी ग्रुप, ए ग्रुपचे 2 मॅच. ए ग्रुपच्या ज्या 2 मॅचेस आहेत ते देखील आपण पोहोचूयात. ए ग्रुपच्या ज्या पहिल्या दिवसामध्ये पहिली डे नाईट फॉर्मॅट मध्ये पहिली मॅच दामत शादाब वर्सेस पाषाणे आणि दुसरी मॅच पहिल्या दिवसाची ए ग्रुप मध्ये तलवडे बी वर्सेस वंजारपाडा पांडू. हा ए ग्रुपचा लॉट आणि ए ग्रुपचे जे उर्वरित 4 संघ आहेत जे दुसऱ्या दिवशी 19 जानेवारीला खेळणार आहेत ते आपण आता पाहूया. 2 ए ग्रुपची दुसऱ्या दिवसामध्ये ही पहिली मॅच असणार आहे बोपेले वर्सेस एक्सर्ज. ए ग्रुप मध्ये दुसऱ्या दिवसाची ही पहिली लढत आहे एक्सल वर्सेस बोपेले. ए ग्रुपचा अंतिम सामना ए ग्रुपचा अंतिम सामना आंबिवली वर्सेस सुगवे. आंबिवली वर्सेस सुगवे या 2 संघामध्ये ए ग्रुपची अंतिम लढाई असणार आहे. हे सामने दुसऱ्या दिवसामध्ये आपण खेळवणार आहोत आणि ए ग्रुप मध्ये अंतिम लढत आहे सुगवे वर्सेस आंबिवली या 2 संघामध्ये. आता सी ग्रुपला आपण करूया सुरुवात दुसऱ्या म्हणजेच 19 जानेवारीचा फ्रेश लॉट. या बोलू बाय ये आ गए ये मुझसे इधर इधर आना मुझसे भाई 2 लागले कधी मॅच. एक महत्वाची सूचना, सी ग्रुप मध्ये बरेचसे असे गाव आहेत ज्यामध्ये 2-2 संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. लाईव्ह ड्रॉ आपण करत आहोत. जरी एका गावातील दोन्ही संघांची जर मॅच झाली तर ती मॅच देखील खेळवली जाणार आहे याची आपण नोंद घ्या. नो सेटलमेंट, नो ऍडजस्टमेंट. एका गावातील 2-2 संघांनी बरेचसे असे गाव आहेत ज्याने 2-2 संघांनी सहभाग घेतलेला. जरी मॅच लागली तरी ती मॅच खेळवली जाणार आहे याची आपण नोंद घ्या. आता सी ग्रुप 19 जानेवारीच्या फ्रेश लॉटचा पहिला सामना मुसेफ खोत यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. 19 जानेवारीचा पहिला ड्रॉ फ्रेश लॉटला सुरुवात आणि पहिला ड्रॉ काल भैरव मालेगाव वर्सेस जेके शेळू. काल भैरव मालेगाव वर्सेस जेके शेळू. 19 जानेवारी सी ग्रुप मधील हा फ्रेश लॉटचा पहिला सामना मालेगाव वर्सेस शेळू. आता 19 जानेवारीचा दुसरा सामना लगेचच आपण पाहूया. जावेद बायको त्यांच्या शुभ हस्ते आपण दुसरा मॅचचा ड्रॉ इथे करत आहोत आणि सेकंड मॅच सांदई वैभव वर्सेस कासगाव समीर. सांदई वैभव वर्सेस कासगाव समीर. 19 जानेवारी मधील हा सेकंड मॅच सांदई वैभव थेर वर्सेस कासगाव समीर या 2 टीम मध्ये सेकंड मॅच. जे पुरस्कार आहेत त्यांचे जे नाव असतील ते आपण जेव्हा सामने असतील जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा पुकारण्यात येतील. तत्पूर्वी आपण कॅप्टनच्या नावानं या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. तिसरी मॅच 19 जानेवारीची तिसरी मॅच शेळू कुमार वर्सेस वंजारपाडा बी. कुमार शेळू वर्सेस वंजारपाडा बी 19 जानेवारीची तिसरी मॅच, तिसरा सामना 19 जानेवारीचा शेळू कुमार वर्सेस वंजारपाडा बी. 19 जानेवारीचा हा तिसरा सामना शाहिद नजे यांच्या शुभ हस्ते 19 जानेवारी मधील अंतिम सामन्याचा लॉट्स आपण करत आहोत. 19 जानेवारीचा अंतिम सामना मानकिवली पंकज वर्सेस भडवल बी प्लस. किंग्स भडवल बी प्लस वर्सेस मानकिवली पंकज घोडे यांचा संघ 19 जानेवारी मध्ये अंतिम सामना या 2 संघामध्ये असणार. आता फ्रेश लॉट जो सी ग्रुपचा आहे तो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. दुसऱ्या दिवसाला अशा प्रकारे सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण ए ग्रुप सुरुवातीला खेळवणार आहोत जे उर्वरित 4 संघ होते. ए ग्रुप मधील तिसरी मॅच जी दुसऱ्या दिवसामध्ये आपण पहिली खेळवणार आहोत एक्सल वर्सेस बोपेले आणि ए ग्रुप मध्ये अंतिम लढत असणार आहे आंबिवली वर्सेस सुगवे. 19 जानेवारीच्या फ्रेश लॉटला आपण इथून सुरुवात केली आहे. 19 जानेवारी मधील फ्रेश लॉटची पहिली मॅच सी ग्रुप मध्ये असणार आहे. पहिला सामना काल भैरव माळेगाव
वर्सेस जय कोळंबा माता शेळू. सेकंड मॅच चांदई वैभव थेर वर्सेस कासगाव समी. थर्ड मॅच शेलू कुमार पाटील वर्सेस वंजारपाडा बी. आणि अंतिम लढत 19 जानेवारीची सी ग्रुपची मानकिवली पंकज गोळे यांचा संघ आणि किंग्स भडवल बी प्लस या संघामध्ये असणारे 19 जानेवारीचा अंतिम सामना. आता लगेचच 20 जानेवारीतील सामन्यांकडे आपण वळणार आहोत. अभित काय ना येतात बघले तो मी 2 चिठ्ठ्या डी ग्रुप 20 जानेवारीच्या डी ग्रुप. तर आबिद भाई बोध यांच्या शुभ हस्ते आपण सुरुवात करत आहोत. डी ग्रुपची पहिली मॅच 20 जानेवारीला BS बनेली आणि त्यांचा विपक्षामध्ये गोरेगाव. 20 जानेवारी फ्रेश लॉट मधील डी ग्रुप मधील पहिली मॅच बनेली वर्सेस गोरेगाव या दोन संघामध्ये असणार. 20 जानेवारीतील सामने आपण पाहत आहात. मुसीबा यांच्या शुभ हस्ते फायर बैलाचे मालक मुसीबा यांचा. 20 जानेवारीची फ्रेश लॉटची सेकंड मॅच काटरंग वर्सेस उमरोली. डॅनी 11 SBCC उमरोली वर्सेस काटरंग या दोन संघामध्ये 20 जानेवारीची ही सेकंड मॅच. काटरंग वर्सेस उमरोली सेकंड मॅच 20 जानेवारीची. आणि तिसरा सामना डी ग्रुप मध्ये बबलूबाई ड्रॉ करत आहोत. 20 जानेवारीतील तिसरी मॅच लवजी अल्पेश यांचा संघ लवजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अहमद 11 नेरल मोहाशिवाडी. लवजी अल्पेश वर्सेस अहमद 11 नेरल मोहाशिवाडी. अर्थातच अमोल चव्हाण आदम यांचा संघ जो थर्ड मॅच खेळणार आहे 20 जानेवारी. चला अंतिम सामना एक चिठ्ठ्या एक चिठ्ठी उडा 20 जानेवारीतील अंतिम सामना सी हाल वर्सेस तौकीर 11 बदलापूर गाव. ASC हाल वर्सेस तौकीर 11 बदलापूर गाव या संघांमध्ये ही चौथी लढत इथे असणार आहे. चौथी मॅच हाल वर्सेस तौकीर 11 बदलापूर गाव. पुन्हा एकदा आम्ही फ्रेश लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 20 जानेवारीचे जो असणार आहे आपल्या स्पर्धेचा तिसरी डे नाईट. तिसरी डे नाईट अर्थातच 20 जानेवारीचे फ्रेश लॉट. पहिली मॅच BS बनेली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोरेगाव. सेकंड मॅच 20 जानेवारीची काटरंग वर्सेस डॅनी 11 उमरोली. थर्ड मॅच असणार आहे अल्पेश यांचा संघ आहे लवजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अहमद 11 नेरल मोहाशिवाडी. आणि अंतिम सामना 20 जानेवारीचा अर्थातच आपला थर्ड डे नाईटचा तौकीर 11 बदलापूर गाव वर्सेस ASC हाल. हे 20 जानेवारीचे लॉट्स आपण पाहिलेलं. आता अंतिम दिवसाचे लॉट्स आपण टोटल 40 संघ घेतलेले आहेत आणि ए ग्रुपचे जे 8 संघ आहेत ते पहिल्या 2 दिवसामध्ये सामने त्यांचे आपण कव्हर करणार आहोत. टोटली फिनिश करणार आहोत. दामत वर्सेस पाषाणे ए ग्रुप मधील 18 जानेवारीची पहिली मॅच या स्पर्धेची असणार आहे याची आपण नोंद घ्या. ए ग्रुप मधील सेकंड मॅच तलवडे बी वर्सेस वंजारपाडा पांडू. त्याच्यानंतर आपण बी ग्रुपचे फ्रेश लॉट 18 जानेवारीचे जे फ्रेश लॉट आहेत त्यांना आपण सुरुवात केलेली आहे.
वसीम 11 नेरल मोहाशेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये चांदे नितेश हा 18 जानेवारीचा पहिला सामना असणार आहे बी ग्रुपचा. बी ग्रुप मध्ये 18 जानेवारीची सेकंड मॅच मार्केवाडी वर्सेस गुंडगे. थर्ड मॅच जाणता राजा पिंपळोली वर्सेस अभित 11 दामत आणि अंतिम सामना पळसझरी अमोल दरेकर वर्सेस आई गावदेवी कोलारे. हे होते 18 जानेवारीचे लॉट. 19 जानेवारी ए ग्रुप मध्ये उर्वरित 4 संघ. पहिली मॅच ए ग्रुपचे एक्सल वर्सेस बोपेरे आणि सेकंड मॅच ए ग्रुपची आंबिवली वर्सेस सुगवे. त्यानंतर 19 जानेवारीचा फ्रेश लॉट सी ग्रुपचा कालभैरव मालेगाव वर्सेस जय कोळंबा माता शेळू. सेकंड मॅच 19 जानेवारीची फ्रेश लॉटची अर्थात सी ग्रुपची वैभव तेर चांदे वर्सेस कासगाव समीर. आणि तिसरी मॅच कुमार पाटील यांचा संघ शेळू वर्सेस वंजारपाडा बी. आणि 19 जानेवारीची फ्रेश लॉटची सी ग्रुपची अंतिम लढत असणार आहे पंकज बोडे यांचा संघ मानकिवली बदलापूर वर्सेस किंग्स बडवल बी प्लस. हा 19 जानेवारीचा अंतिम सामना असणार आहे. 20 जानेवारीचा पहिला सामना असणार आहे फ्रेश लॉट अर्थातच डी ग्रुप बी एस बनेली वर्सेस गोरेगाव. सेकंड मॅच काटरंग वर्सेस डॅनी 11 उमरोली. थर्ड मॅच 20 जानेवारीची लवजी अल्पेश यांचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये हेमद 11 नेरल मोहाशेवाडी. आणि अंतिम सामना 20 जानेवारीचा थर्ड डे नाईटचा तौकीर 11 बदलापूर गाव वर्सेस हाल या दोन संघांमध्ये. आता जो अंतिम एक बिग धमाका असणार आहे संदेश नाईट मोठा धमाका असणार आहे त्या लॉट्स कडे आपण बोलणार आहोत. अंतिम डे नाईट कडे आपण बोलणार आहोत. अदनान खोत यांना विनंती आहे की आपण अंतिम सामन्याचा ड्रॉ करण्यासाठी या ठिकाणी यावं. पहिला सामना 21 जानेवारी अर्थातच अंतिम डे नाईटचा पहिला सामना जोवेली वर्सेस जैन 11 महापोली. जोवेली वर्सेस जैन 11 महापोली या दोन संघामध्ये अंतिम रात्रीची ही पहिली मॅच. एकवीस जानेवारी अंतिम दिवसामधील दुसरी लढत ढवळेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये मांडा जगन्नाना पाटील यांचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुनील केवले यांचा ढवळेपाडा संघ. सेकंड मॅच अंतिम रात्रीमध्ये ढवळेपाडा वर्सेस मांडा. आता लगेचच तिसरी मॅच आता उठा नाही साधा पडते घे घे. तिसरी मॅच अंतिम रात्रीमध्ये मुलुंडगाव वर्सेस चीता कॅम्प सलीम 11 यांचा संघ. चीता कॅम्प वर्सेस मुलुंडगाव 11 हा संघ अंतिम रात्रीमध्ये तिसरी मॅच इथं खेळणार आहे. एक ग्लास आहे ना एवढे आमिर ते दोघांचे आमिर ना उसामा अडाल अमीर आणि मुसामा यांच्या शुभ असतं. आपण अंतिम रात्रीचे अंतिम ड्रॉ भरत मेहरा 11 पेठ वर्सेस देवा 11 टेंबिवली. देवा 11 टेंबिवली पेठ वर्सेस टेंबिवली. देवा 11 टेंबिवली वर्सेस भरत मेहरा 11 पेठ या दोन संघामध्ये अंतिम सामना या स्पर्धेमध्ये असणार आहे. आता अंतिम ड्रॉ पर्यंत आम्ही पोहोचत आहोत. अंतिम रात्रीचा 21 जानेवारीचा अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये सामना तुमच्यापर्यंत पोहोचतो. बरेच संघांचे पुरस्कार आहेत परंतु त्या पुरस्कारांचे प्रॉपर टीमची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीयेत. ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. स्पर्धेच्या वतीने तुमच्या नावाचा नक्कीच उल्लेख स्पर्धेमध्ये केला जाईल. अंतिम रात्रीतील फ्रेश लॉट अंतिम रात्र म्हणजे मोठा धमाका जय हनुमान जोवेली वर्सेस जियान 11 महापोली हा पहिला सामना अंतिम रात्रीचा. ढवळेपाडा वर्सेस मांडा सेकंड मॅच. मुलुंडगाव वर्सेस चीता कॅम्प ही थर्ड मॅच आहे. आणि अंतिम मॅच आहे भरत मेहरासर 11 पेठ वर्सेस देवा 11 टेंबिवली या सामन्यामध्ये या दोन संघांमध्ये असणार आहे ही अंतिम लढत. आता नियम एक
वक्राप्रमाणे आपले कंपल्सरी ड्रेस महत्वाचे नियम या संपूर्ण स्पर्धेचे आम्ही करत आहोत. सामन्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार पूर्णपणे कमिटीचा असेल. जर एखादा संघ काही कारणास्तव जर कॅन्सल होत आहे तर पुढील संघाला जे वेटिंगला जे भरपूर संघ राहिलेले जे वेटिंगला संघ आहे त्यामधील संघांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. स्पर्धेमध्ये ड्रेसिंग ही कंपल्सरी असणार आहे याची देखील आपण नोंद घ्या. सर्व संघांना प्रॉपर ड्रेस कोड मध्ये येणं अनिवार्य आहे. अर्थातच जर नसतील तर खेळाडू मागे पेनल्टी आपण लावणार आहे. 2 धावांची penalty. जर संघ कुठला खेळाडू उपस्थित नसेल ड्रेस कोड मध्ये तर त्या संघाला 3 धावसंख्येची पेनल्टी आपण लावणार आहोत. 12 खेळाडू हे अनिवार्य. 12th मॅन मुख्य व्यासपीठावरती प्रॉपर ड्रेस कोड विथ ट्रॅक टी शर्ट आणि प्लस शूज देखील 12व्या खेळाडूला देखील पाहिजे त्याची आपण नोंद घ्या. स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग असणार आहे आणि जे काय पंचांचे उर्वरित नियम असतील ते तुम्हाला सामने सुरू होण्याच्या अगोदर समजवले जातील. आणखी संपूर्ण जी स्पर्धा आहे ती इंटरनॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन द्वारेच खेळवली जाणार आहेत याची आपण देखील नोंद घ्या. आयसीसीचे जे नवीन चालू नियम असतील जे विद्यमान नियम आहेत त्याच नियमाप्रमाणे आपण संपूर्ण स्पर्धा ही आपण कव्हर करणार आहोत. ग्रामस्थ मंडळ दामद यांच्या वतीनं आयोजित केलेले दामद चषकाचे ड्रॉ आपण पाहतात आणि आणखी काही सूचना असतील तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. परंतु जे मुख्य मान्यवर या लॉर्ड सेरेमनीसाठी उपस्थित राहिले त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू इच्छितो. शादाबाई नजे, जावेदभाई खोत, त्याचबरोबर नदीमभाई अडाल, फरानभाई नजे, खुरमभाई नजे, अभितभाई खोत आणि बबलूजी नजे यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत की आपण या स्पर्धेसाठी या लॉर्ड सेरेमनीसाठी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले. फरमान आणि त्यांचा सर्व जो मित्र परिवार जो फरानचे जो मित्र परिवार जो तुमच्या कॅमेऱ्याच्या मागे त्यांची देखील अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहणारे ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी कुरमबाई यांनी टाकलेली आहे त्या सर्व मित्र परिवारावरती. परंतु आजचे जे लॉर्ड सेरेमनीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्यांना सुद्धा वेळ दिली. चला या मित्र परिवार ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकलेली आहे संपूर्ण स्पर्धेची त्यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. चलो राजू आ जाओ राजू. काही करून आपण 6 वाजता सामने भरवणार आहोत. सामन्याला सुरुवात 6 वाजता काही करून करणार आहोत. पहिली यजमान संघाची मॅच असणार आहे दामद संघाची. तर दामद संघ जर उपस्थित होईलच. पाषाण संघ आपल्याला देखील विनंती आहे पहिल्या दिवसामध्ये आपण 5:45 काही करून हजर राहणं हे आपल्यासाठी अनिवार्य आहे. जे काही नियम असतील ते तुम्हाला स्पर्धेच्या वतीनं आम्ही नक्की पोहोचू. परंतु रिपोर्टिंग टाइम हा तुमचा 5:45 असणार आहे याची आपण नोंद घ्या. असा ड्रॉचा कार्यक्रम आपण या ठिकाणी समाप्त करू इच्छितो. 18 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणारे ग्रामस्थ मंडळ दामद यांच्या वतीने आयोजित दामद चषकाचा आनंद तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मनापासून धन्यवाद. आपण पाहिलं गेलं दामद चषकाचं लाईव्ह लॉट्स आपण KTC लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलं. मनापासून धन्यवाद अजिंक्य पवार आणि त्याची संपूर्ण टीम. आणि या लॉट्ससाठी खास करून पियुष बाबरे आज त्यांचा संघ या ठिकाणी खेळणार आहेत आणि पहिले 2 दिवस ते आपल्या सोबतही आपल्या स्टेजवरती असणार आहेत. त्यांचंही मनापासून वेलकम आणि त्यांचंही मनापासून आभार. आपण पाहतोय का तुमची मॅच असेल त्या टायमाला तुम्हाला सुट्टी असेल पण 4 दिवस तुम्हाला स्टेजवरतीच आमच्या सोबत ही पूर्ण स्पर्धा कव्हर करायची. धन्यवाद पियुष आणि धन्यवाद सर्व ग्रामस्थ मंडळ दामद आणि सर्व आयोजक कमिटी. धन्यवाद अजिंक्य पवार आणि KTC लाईव्ह इव्हेंट आणि जे प्रेक्षक आमच्या या माध्यमातून आणि लाईव्ह लॉट्स जे पाहण्यासाठी सर्व कर्णधार आणि प्रेक्षक वर्ग KTC लाईव्ह मध्ये उपलब्ध आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद.
आजची ही जी KTC लाईव्हच्या माध्यमातून आणि दामदच्या माध्यमातून जी स्पर्धेचं लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पूर्णपणे समाप्त होतात. पुन्हा एकदा भेटूया त्या क्रिकेटच्या मैदानावरती जिथे सुरू होईल दामद ट्रॉफी 2024चा धमाका. असेल 18 जानेवारी. आम्ही तर असणारच, तुम्ही पण या त्या स्पर्धेमध्ये. संपूर्णपणे सर्व मित्रपरिवार घेऊन दामदची ट्रॉफी मोठ्या उत्साहाने पार पाडूया. धन्यवाद.